छावा क्रांतीवीर सेना सक्रिय राजकारणात उतरणार असून येवल्यातून आगामी विधानसभेची निवडणूक लढविणार असल्याची घोषणा छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक करण गायकर यांनी केली आहे. छावा क्रांतीवीर सेनेचा 10वा वर्धापन दिन सोहळ्यात ते बोलत होते. सातपूर येथील सौभाग्य लॉन येथे झालेल्या या सोहळ्याला अध्यक्षस्थानी शिवसेना उपनेते सुनील बागुल होते. यावेळी व्यासपीठावर आमदार हिरामण खोसकर, माजी महापौर दशरथ अप्पा पाटील, शिवाजी सहाणे, मराठा नेते किशोर चव्हाण, विलास पांगरकर, गंगाधर काळकुटे, गटनेते विलास शिंदे, माजी नगरसेवक सतीश बापू सोनवणे, योगेश शेवरे, संतोष गायकवाड, मनसेचे जिल्हा प्रमुख सुदाम कोंबडे, माजी नगरसेविका इंदुमती नागरे, हेमलता कांडेकर, राजाभाऊ तेलंग, प्रमोद जाधव, बाळा निगळ, नितीन रोटे, पंटी भागवत, सोमनाथ जाधव यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांचे 30 फुटी पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले. कार्यक्रमासाठी विशेष पाहुणे म्हणून माजी महापौर दशरथ पाटील यांनी देखील संघटनेच्या वर्धापन दिनाला शुभेच्छा दिल्या. शिवाजी सहाणे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की करण गायकर हे त्यागाचे प्रतीक आहे. येणाऱ्या काळात ते जेही राजकीय निर्णय घेतील त्यांच्याबरोबर आम्ही सर्व ठामपणे उभे राहून त्यांना मदत करू. मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार देण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवाजीराजे मोरे, शिवा तेलंग, विजय वाहुळे, नवनाथ शिंदे, किरण डोके, जिल्हा प्रमुख आशिष हिरे, ग्रामीण जिल्हा प्रमुख नवनाथ वैराळ, महानगर प्रमुख योगेश गांगुर्डे, सुभाष गायकर, गिरीश आहेर, विकास काळे, वैभव दळवी, किरण बोरसे, योगेश सोनवणे, महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष मनोरमा पाटील, संगीता सूर्यवंशी, सतीश शिंदे, अविनाश गायकर, प्रितेश पाटील, शिवम देशमुख, दादासाहेब जोगदंड पाटील या आदींसह सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले. प्रास्ताविक सोपान महाराज रावळगावकर, सूत्रसंचालन शिप्रा माणकर यांनी केले. आभार किरण डोके यांनी मानले. आणि सरकार आनंद उत्सव साजरा करण्यामध्ये मग्न आहे. सरकार त्यांचा असो की सरकार यांचा असो, आम्हाला त्याच्याशी मतलब नाही. अहो, या देशाचा बळीराजा जर संकटात सापडत असेल तर त्या बळीराजाला जगवण्याचं काम हे शासनकर्त्यांचं असतं आणि त्या शासनकर्त्यांनी ती जबाबदारी उचलली पाहिजे. परंतु या महाराष्ट्रात ती परिस्थिती दिसत नाही. विरोधक सुद्धा तेच राजकारण करताय आणि सत्ताधारी सुद्धा तेच राजकारण करताय. याचा सुद्धा या ठिकाणी आम्ही निषेध करतो. येणाऱ्या काळामध्ये अवकाळीनं ज्या शेतकऱ्यांच्या मालाला संपवलं आहे त्या ठिकाणी त्याची पीक विम्याची मदत मिळाली नाही तर ते पीक विम्याचं कार्यालय सुद्धा छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीनं फोडण्यात येईल. हा इशारा या वर्धापन दिनातून मी त्या पीक विमा कंपन्यांना देतोय. अहो, आमच्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्ष वाया जात असताना राजकारणी लोक काही करत नाहीये. आम्ही आरक्षण ज्या गोष्टीसाठी मागितलंय त्या गोष्टीवर कोणी बोलायला तयार नाहीये. छावा क्रांतीवीर सेनेने दुसऱ्या विषयात हात घातला. आमच्या मराठी शाळा वाचल्या पाहिजे. आज कोणाची परिस्थिती आहे लाखो करोड रुपये खर्च करून पोरं इंग्लिश मिडियमला घालायची. आमची संस्कृती मराठा आहे. अरे या देशामध्ये इंग्लिश मिडियमच्या शाळेतल्या शिक्षकाला पगार हा 8,000 रुपये असतो आणि जिल्हा परिषदच्या शिक्षकाला पगार सुनील भाऊ 35 ते 50,000 रुपये असतो. मग शिक्षक चांगला कोणता, 50,000 रुपयेवाला की 8,000 रुपयेवाला? मग त्या मराठी शाळा वाचल्या पाहिजे. त्याच्यासाठी येणाऱ्या काळात छावा क्रांतीवीर सेना वर्षभर आंदोलन करणार. लक्षात घ्या, त्या मराठी शाळेचा दर्जा सुधारला पाहिजे. त्या मराठी शाळा सुसज्जित झाल्या पाहिजे. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले जे आहेत त्या गड किल्ल्यांची काय अवस्था आज आहेत. अहो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने सगळे राजकीय पक्ष राजकारण करतात. सगळे पक्ष छत्रपतींच्या नावाने स्वतःचे घर भरतात. करणजी गायकर इच्छुक होते आणि तशी नाशिक लोकसभेमधून मागणी होती की करण गायकरांनी लोकसभा लढवावी. सगळी तयारी झाली आणि समाजाचा एक उमेदवार समोर आला. आत्ताचे खासदार हेमंतजी गोडसे यांनी विनंती केली की करणजी गायकर मतांमध्ये विभागणी नको म्हणून आपण थांबलात तर बरं होईल. त्यांनी सांगितलं की समाजाचा एक चांगला माणूस जर खासदार होणार असेल तर मी निश्चितपणे थांबेल आणि त्यांनी त्याही निवडणुकीत थांबून घेतलं. मध्ये जाणार आहात आणि छावा संघटनेचा हा जो मेळावा आमच्या सगळ्यांच्या सहकार्याने करणजींनी एक दिवस दादर येथे शिवतीर्थावर
हा छावा क्रांतीवीर सेनेचा वर्धापन दिन साजरा करावा आणि हे उमदं व्यक्तिमत्व असंच बहरत जावं आणि यांनी अनेक वाढदिवस शतकोत्तर वाढदिवस आपले साजरे करो आणि छावा क्रांतीवीर सेनेचे असेच शतकोत्तर वर्धापन दिन आपण सर्वांनी साजरे करो अशा मी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांची तुर्तास राहता सहकार्यामध्ये घेणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी तो त्याचा अजेंडा वाचून पण दाखवला आणि त्यातल्या त्यात सगळ्यात चांगलं त्यांनी सांगितलं का येवल्यातून उभा राहणार आहे. येवल्यातून जर तू उभा राहणार असेल तर आम्ही तुझ्यासाठी प्रचाराला येऊ. हा ज्याच्या विरोधात उभा राहणार आहे त्या माणसाला काही गरज नव्हती, मधीच लुडबुड करायची गरज नव्हती. जेव्हा त्या माणसाला जेव्हा अटक झाली तेव्हा आपण सगळ्यांनी त्या माणसाला सहानुभूती दाखवली आणि आपण सगळे त्या माणसाच्या बाजूने होतो. आणि मधीच त्यांनी ओबीसी फॅक्टर काढला. इकडं आपण मराठ्यांची इकडं वेगळं चाललेलं आहे. आणि हे सगळं जे करायला लावतात ते वेगळे, ते दिल्लीतले लोक आहे. त्यांनी यांना सांगितलं का बाबांनो, तू या मराठ्यांच्या विरोधामध्ये जर तू रोज बोलला तर एक तर तू ओबीसीचा नेता होईल. समजा नाही झाला आणि मराठी खरंच तुझ्या विरोधात गेले, तुला जर नाही निवडून आणलं तर तुला आम्ही मागच्या दाराने आमदार किंवा खासदार करू. हे असं मोठं आश्वासन मिळाल्यानंतरच एखादा माणूस इतका सुटतो. नाही तर काय गरज आहे. गेल्या अनेक वर्षापासून आम्ही राजकारणामध्ये आहे. आम्ही कधीच कोणत्याही समाजाच्या माणसाला कधीच काही बोलत नाही. याचं कारण असं आहे का ज्याला राजकारण करायचं आहे तो कोणाला दुखवत नाही. आणि हा बाबा तर माईक घेऊन ओपन मध्ये दुखू राहिला सगळ्यांना. छावा संघटनेचा वर्धापन दिवस आणि मागच्या वेळेस स्वराज्याचा मागचा वर्धापन दिवस करणनी साजरा केला. किशोर भाऊंनी सांगितलं का घर ते घर असतं, जुनं घर ते सोनं असतं. जरीही स्वराज्यामध्ये छत्रपती संभाजीराजांनी त्यांचा राजीनामा मंजूर केला, पण टाळ्या वाजून सगळ्यांनी सांगायचंय जनतेने मात्र यांचा राजीनामा घेतलेला नाही, हे संभाजीराजांना ऐकू गेलं पाहिजे. या निमित्ताने मी हेच सांगल. आणि संभाजीराजांचा आत्मविश्वास ज्यांच्यावर असतील त्यांनाही मी आव्हान देईल का छावाचा नाद करायचा कोणीही प्रयत्न करू नये. ज्याला कोणी नाही त्याला छावा आहे. आणि म्हणून सगळ्या छावा संघटनेचे सहकारी आमचे गंगाधर काळकुटे साहेब, राष्ट्रीय छावाचे अध्यक्ष, ते सुद्धा बीडवरून इथं साथ देण्यासाठी आणि आशीर्वाद देण्यासाठी खास आलेले आहेत. बाहेर सुद्धा आमच्या छावाचे बरेचसे कार्यकर्ते नांदेड, परभणी तिथून सुद्धा किशोर भाऊंसाठी इथं आलेले आहेत. मनोज भाऊ जरांगेंचा सुद्धा थोड्याच वेळामध्ये साथ म्हणून आणि शुभेच्छा म्हणून फोन करण भाऊला येणार आहेत. म्हणून काम करत असताना करण जसा काम धाडशीने करतो आणि त्याला आपण सगळ्यांनी साथ देता, मी सगळ्यांचं या 1 जानेवारीच्या निमित्ताने मी सगळ्यांचा आभार व्यक्त करल. आणि सगळ्यांना 1 जानेवारीच्या हा चळवळीतला कार्यकर्ता आहे आणि चळवळीमध्ये दुसरी गोष्ट शेतकऱ्याचा मुलगा आणि गंगावऱ्याचा भूमिपुत्र आहे आणि तो माझा नातेवाईक पण आहे. कारण राजकारणामध्ये पक्ष वेगळे असू शकतील, धोरण वेगळं असेल, विचार वेगळे असेल, संघटना वेगळी असेल, पण ज्या चळवळीमध्ये माणसं उभी राहतात, नात्या गोत्यामध्ये आपला नातेवाईक पुढे कसा जाईल यामध्ये माणसाचं मन स्वच्छ असायला पाहिजे. या स्वच्छ भूमिकेमधून करणला आणि विलास पांगरकरला मी शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहे. करण या ठिकाणी सांगत होता का माझी चळवळ ही लोकांसाठी आहे. खरोखर आहे. आल्यानंतर त्यांनी शिवाजीनगरला पहिलं त्यांनी टुरीचा धंदा केला, कारचा. तो लढवा आहे. त्याला व्यापार बी कळतो, चळवळ बी कळती, राजकारण बी कळतं, व्यवस्था कळते. आणि विलास पांगरकर मोठे मेवणे म्हणून त्याला साथ पण दिली. फक्त मनोज पाटील चरांगेचा चेहरा
महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना घरी बसवण्याचं काम करत आहे. आणि म्हणून त्या मनोज जरांगे पाटलांनी ज्या शुभेच्छा दिल्या त्यावेळेस करणलाही वाटलं असेल मी देखील काही काम करतोय आणि त्याचं कौतुक माणसाचं हृदय भरून येतं. तेच हृदय भरून येत असल्यामुळे आम्ही शुभेच्छा देण्यासाठी आलो. कारण माणसं शेवटी राजकारणामध्ये तरुण मुलांना वाटतं आम्ही काही केलं पाहिजे, समाजाचं देणं लागतं, आम्ही आयुष्यामध्ये जीवनामध्ये जन्माला आलोय. छावा संघटनेचा वर्धापन दिवस आणि मागच्या वेळेस स्वराज्याचा मागचा वर्धापन दिवस करणनी साजरा केला. किशोर भाऊंनी सांगितलं का घर ते घर असतं, जुनं घर ते सोनं असतं. जरीही स्वराज्यामध्ये छत्रपती संभाजीराजांनी त्यांचा राजीनामा मंजूर केला, पण टाळ्या वाजून सगळ्यांनी सांगायचंय जनतेने मात्र यांचा राजीनामा घेतलेला नाही, हे संभाजीराजांना ऐकू गेलं पाहिजे. या निमित्ताने मी हेच सांगल. आणि संभाजीराजांचा आत्मविश्वास ज्यांच्यावर असतील त्यांनाही मी आव्हान देईल का छावाचा नाद करायचा कोणीही प्रयत्न करू नये. ज्याला कोणी नाही त्याला छावा आहे. आणि म्हणून सगळ्या छावा संघटनेचे सहकारी आमचे गंगाधर काळकुटे साहेब, राष्ट्रीय छावाचे अध्यक्ष, ते सुद्धा बीडवरून इथं साथ देण्यासाठी आणि आशीर्वाद देण्यासाठी खास आलेले आहेत. बाहेर सुद्धा आमच्या छावाचे बरेचसे कार्यकर्ते नांदेड, परभणी तिथून सुद्धा किशोर भाऊंसाठी इथं आलेले आहेत. मनोज भाऊ जरांगेंचा सुद्धा थोड्याच वेळामध्ये साथ म्हणून आणि शुभेच्छा म्हणून फोन करण भाऊला येणार आहेत. म्हणून काम करत असताना करण जसा काम धाडशीने करतो आणि त्याला आपण सगळ्यांनी साथ देता, मी सगळ्यांचं या 1 जानेवारीच्या निमित्ताने मी सगळ्यांचा आभार व्यक्त करल आणि सगळ्यांना 1 जानेवारीच्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा